नमस्कार. वल्लरीला सतत एक फोन येत असतो. अननोन नंबर असल्यामुळे वल्लरी रिसीव्ह करत नसते आणि शेवटी वैतागलेली वल्लरी आता रिसीव्ह करते, कारण 10 ते 12 वेळा फोन आलेला असतो. वल्लरी बोलत असते, कोण बोलतंय? त्यावर समोरून एक व्यक्ती म्हणत असतो, काय गे, स्वतःला काय शाणी समजतेस तू? हा, माझा फोन उचलत नाहीस तू? हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, आधी तर कोण बोलतंय हे सांगा आणि माझ्याशी असं बोलण्याची हिम्मत करू नका. मला ओळखत नाही तुम्ही. त्यावर वल्लरीला समोरची व्यक्ती म्हणत असते, चांगलंच ओळखतो मी तुला. तू सध्या मला ओळखत नाहीयेस आणि ज्या क्षणाला तुला कळेल की मी कोण बोलतोय त्यावेळेला तुझ्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र वल्लरी चांगलीच गोंधळते. ते म्हणत असते, आता सांगणार आहात का तुम्ही कोण बोलताय ते? त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो, मी मी तोच बोलतोय ज्याला एक काम तू सांगितलं होतंस करायला आणि ते मी अगदी चोख पार पाडलं होतं आणि त्यानंतर तू मला म्हटलं होतंस की एवढी एवढी रक्कम देईन, पण त्यातली अजूनही 90% रक्कम तू मला दिलेली नाहीयेस. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरीच्या डोळ्यासमोर मागच्या 27 वर्षांपूर्वीचा तो दिवस उजाडला, ज्या दिवशी वल्लरीने अर्णवच्या वडिलांना आणि ईश्वरीच्या आईला बदनाम करण्यासाठी त्या श्रीकांत धुमाळला कामाला लावलेलं असतं. अशातच आता फोनवर असलेला व्यक्ती म्हणत असतो, काय ग वल्लरी, आठवलं का? त्यावर मात्र वल्लरीने लगेचच म्हटलेलं असतं, अच्छा, म्हणजे तू आता अजूनही जिवंत आहेस तर? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, माझ्या काय मरणाची वाट बघत होतीस का तू? लक्षात ठेव, मी माझा पैसा घेतल्याशिवाय तुला मरू देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, देईन तुझे मी पैसे. आणि अशातच आता वल्लरीने तो फोन कट केलेला असतो. तिकडे आपण पाहतोय, हा जो व्यक्ती आहे श्रीकांत धुमाळ, तो स्वतःशी बोलत असतो, या वल्लरीला ना आता मला समोरून जाऊन चांगलाच दणका द्यावा लागणार आहे, तेव्हा तिला कळणार आहे माझी दहशत. आणि अशातच आता थेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या अंजलीकडे आता वल्लरी निघालेली असते. इकडे आपण पाहतोय, हा जो श्रीकांत धुमाळ असतो, जो या वल्लरीला सतत फोन करत असतो, तो आता त्या हॉस्पिटलच्या आसपास पोहोचलेला असतो. आता तो त्या हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो. वल्लरी आधीच तिथे पोहोचलेली असते. आता वल्लरी राकेशच्या वॉर्डमध्ये असते आणि ती राकेशशी बोलत असते. पाठवून श्रीकांत धुमाळ आलेला असतो आणि त्याने असं म्हटलेलं असतं, काय मग वल्लरी मॅडम? हे नाव ऐकल्यावर वल्लरी गोंधळते, ती मागे वळते आणि तिला कळून चुकतं की 10-12 फोन करणारा व्यक्ती म्हणजे श्रीकांत धुमाळ, ज्याला मी 27 वर्षापूर्वी एक काम दिलं होतं आणि तो त्याचे पैसे मागायला आलाय. वल्लरी म्हणत असते, तू इथे काय करतोयस? त्यावर वल्लरीने असं म्हटल्यावर तो श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, तू माझे पैसे तेव्हाही दिले नाहीस आणि आजही द्यायला टाळाटाळ करतेस. काय वाटलं तुला अशी सहजासहजी सोडीन काय? त्यावर राकेश म्हणत असतो, वल्लरी मामी, हा माणूस कसले पैसे मागतोय? त्यावर वल्लरीला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचत नसतं. अशातच आता वल्लरी ततपप करू लागते. राकेश म्हणत असतो, मामी, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, या प्रॉब्लेममधून आपण मार्ग काढूया ना. त्यावर वल्लरीला आता तो व्यक्ती म्हणत असतो, त्या टकल्याला सांग मध्ये पडू नकोस. त्यावर राकेशने असं म्हटलेलं असतं, जास्त शहाणपणा करू नको, टकल्या कोणाला बोलतोयस? त्यावर मात्र आता तो श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, अरे टकल्या, तुलाच बोलतोय आणि आमच्या दोघांच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर हे बघ, हे काय माझ्या हातात. आणि लगेचच आता त्या श्रीकांत धुमाळने आपल्या कमरेखालचं बंदूक काढलेलं असतं आणि थेट राकेशच्या टकल्यावर ठेवलेलं असतं. ते बंदूक बघून राकेश घाबरतं. राकेश म्हणत असतो, ए काय करतोयस तू? हे लांब घे, लांब घे, ती खेळण्यातली वस्तू थोडी आहे, गोळी लागली तर? त्यावर मात्र आता तो श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, म्हणून तर बोललो टकल्या गपचूप बस, नाहीतर यातल्या सगळ्या गोळ्या तुझ्या टकल्यात मारीन.
त्यावर मात्र राकेश आता एकदम गप्प बसतो. वल्लरी लगेचच म्हणत असते, मी देते ना तुमचे पैसे. तुम्ही अशा पद्धतीने एकदम पाठी लागू नका. किती द्यायचे तुमचे पैसे? थोडेच बाकी आहेत ना? देते काही दिवसात. त्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, काही दिवसात नाही, आजच्या आज मला माझे पैसे हवे आहेत. आणि जर नाही मिळाले तर आज तुझी डेड बॉडी अशी कुठेतरी पडलेली असेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थरथरलेली वल्लरी स्वतःशी बोलत असते, आता तर मला काहीतरी केलंच पाहिजे. आणि अशातच आता ती श्रीकांत धुमाळला म्हणत असते, मला फक्त एका दिवसाची तरी मुदत द्या, देते मी तुम्हाला पैसे. त्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, ठीक आहे, एका दिवसाची मुदत द्यायला मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एका दिवसाच्या वर 1 तासही झाला ना, मी मात्र गप्प बसणार नाही. त्यावर वल्लरीने असं म्हटलेलं असतं, नाही होणार एका दिवसाच्या वर 1 तासही. आणि अशातच आता थेट श्रीकांत धुमाळ तिथून बाहेर पडत असताना अचानकपणे ईश्वरी आणि अर्णवने तिथे एंट्री घेतलेली असते. आणि समोर असलेल्या त्या पत्रकाराला अर्णव पाहतो आणि लगेचच आता तो श्रीकांत धुमाळ अलगद तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असतो. लगेचच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो, मामी कोण होता तो व्यक्ती? हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णपणे नेमकं काय बोलावं हेच वल्लरीला सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय वल्लरी उडवाउडवीची उत्तरं देत असते. त्याच वेळेला अर्णवने आता बाहेर असलेल्या आकाशला आवाज दिलेला असतो की आकाश, धर त्या व्यक्तीला. आकाशने मागचा पुढचा विचार न करता आता त्या व्यक्तीला धरलेलं असतं आणि फरफटत आत आणलेलं असतं. तो व्यक्ती आकाशच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, पण शेवटी आकाशने त्याला अशा पद्धतीने जकडलेलं असतं की त्याला काहीच करता येत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय अर्णव आता त्या व्यक्तीला म्हणत असतो, बोल बोल, कोण आहेस तू आणि का आला होतास तू इथे? त्यावर मात्र आता तो व्यक्ती म्हणत असतो, चुकून आलो होतो, मला जाऊ दे. त्यावर लगेचच आता वल्लरी सुद्धा हेच म्हणत असते, हो अर्णव, ते चुकून या वॉर्डमध्ये आले होते, जाऊ दे त्यांना, सोड. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, मामी काय वाटलं तुम्हाला? आम्हाला काहीच कळणार नाही का? तुमच्या लोकांचं काय चाललंय आम्हाला सगळं माहिती आहे. हे ऐकल्यावर मात्र गोंधळलेला श्रीकांत धुमाळ जो पत्रकार असतो आता मनातल्या मनात म्हणत असतो, आता तर प्रकरण माझ्यावर शेकताना दिसतंय. हे प्रकरण माझ्यावर शेकायच्या आधी मला इथून आता माझी सुटका करून घ्यायला हवी. आणि त्यासाठी मला या वल्लरीचं नाव समोर आणावं लागलं तरी मी आणीन, पण या सगळ्या प्रकरणामध्ये मी माझी सुटका करून घेणारच. तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, हा जो व्यक्ती आहे ना, हा असं आपलं तोंड उघडणार नाही. तुम्ही एक काम करा, याला आपल्या माणसांच्या ताब्यात द्या. आपली माणसं याला चांगलीच बदडून काढतील आणि याची चांबडी खेचून काढल्यानंतर हा सगळं काही खरं ओकेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तो पत्रकार मनातल्या मनात बोलत असतो, या सगळ्या लफड्यामध्ये मला अडकायचं नाहीये. त्यापेक्षा या वल्लरीचं खरं काय नाव आहे ते सांगून मी मोकळं होतो. त्यावर लगेचच आता अर्णवच्या माणसांना अर्णव आता फोन करणार असतो. तेवढ्यात तो पत्रकार म्हणत असतो, नका नका फोन करू, मी सगळं काही सांगतो. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये माझा काहीच दोष नाहीये. या बाईने मागच्या 27 वर्षांपूर्वी मला एक काम दिलं होतं आणि ते काम मला करायचं नव्हतं, पण हिने जबरदस्तीने ते काम माझ्याकडून करून घेतलं. मला माझ्या मुलांना मारायची धमकी सुद्धा दिली होती. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता त्या पत्रकाराने सगळं काही डिटेल सांगितलेलं असतं की ही जी बाई आहे ना वल्लरी, हिने तुमच्या वडिलांना आणि एक बाई होती सुप्रिया नावाची, त्या दोघांना अक्षरशः बदनाम करण्यासाठी मला नको ते फोटो काढायला भाग पाडले. पैशासाठी आणि माझ्या मुलाला जीव मारण्याची धमकी दिल्यामुळे मला हे काम करावं लागलं. हे काम केल्यानंतर या बाईने मला त्या कामाचे पूर्ण पैसे दिलेच नाही, फक्त 10% दिले आणि बाकीचे 90% ही बाई काम झाल्यानंतर देणार होती. पण आज 27 वर्ष उलटून गेली
तरी मला या बाईकडनं ते पैसे मिळालेले नाही आहेत. अशातच आपण पाहतोय आता श्रीकांत धुमाळ हेही म्हणत असतो, खरं तर मला या कामाचे पैसे नको हवे होते, पण या बाईमुळे माझी नोकरी गेली आणि माझं खाण्यापिण्याचे वांदे झाले, माझ्या मुलांचे हाल झाले, म्हणूनच मला नाईलाज असतो हे पैसे घ्यावे लागणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, वल्लरी मामी काय ऐकतोय मी हे सगळं. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अर्णव कुठे या माणसावर विश्वास ठेवतोयस, कोण कुठून आलाय आणि त्याच्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे, नको लक्ष देऊस तू याच्याकडे. आणि अशातच आता थेट त्या श्रीकांत धुमाळने 27 वर्षांपूर्वीचे वल्लरी बरोबर बोलतानाचे काही फोटोज आता अर्णवला दाखवलेले असतात. अर्णव ते फोटोज पाहतो आणि म्हणत असतो, मामी आत्ता बोल. या फोटोंना पाहिल्यानंतरही अजूनही तुला या प्रकरणाबद्दल काही बोलायचं आहे का? त्यावर मात्र वल्लरीची चांगलीच बोबडी वळते, तिला कळत नसतं आता काय बोलावं. आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीचा नवरा पुढे येतो आणि म्हणत असतो, अर्णव हिच्याकडनं चांगल्या गोष्टीची कधीच अपेक्षा करू नको, आत्ताच्या आत्ता हिला चांगलं फटकावून काढ आणि पोलिसात दे. त्यावर वल्लरी स्वतःच्या नवऱ्याला म्हणत असते, अहो तुम्हाला काही वाटतं की नाही, सगळ्यांसमोर स्वतःच्या बायकोचा अशा प्रकारे तुम्ही उद्धार करताय. त्यावर संजयचं म्हणजेच अर्णवच्या मामाचं असं म्हणणं असतं, कारण मी तुला चांगलंच ओळखतोय, या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा हात असण्याची दाट शक्यता आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, प्लीज प्लीज असं नका बोलू. एक तर या माणसाने येऊन माझ्यावर जो आरोप लावलाय ना, खरंच त्यानंतर तर मला असं वाटतंय जगूच नाही. त्यावर लगेचच आता तो माणूस म्हणत असतो, किती खोटारडी आणि किती नाटकी बाई आहे ही, जे बोलते ना त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. मला सुद्धा म्हणाली होती, हे फक्त काम करा मी तुम्हाला सगळे पैसे देते, मला हिने दिलेलाच नाही. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, मामी आता जे काय ते सत्य तर समोर आलंय, म्हणजे माझ्या आईला आणि अर्णव सरांच्या वडिलांना पूर्णपणे बदनाम करण्यासाठी तुम्ही हा डाव आखला होता. मला असं वाटतंय बहुतेक अर्णव सरांच्या वडिलांची प्रॉपर्टी तुम्हाला हडप करायची होती का? त्यावर लगेचच आता अर्णवची मामी म्हणजेच वल्लरी म्हणत असते, गप्प बस ग, काही काय बोलतेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय तो पत्रकार म्हणत असतो, ईश्वरी मॅडम अगदी बरोबर बोललात तुम्ही, या बाईचा डोळा अर्णव सरांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरच होता. हिला करोडो रुपयाची प्रॉपर्टी अशी स्वतः मिळवायची होती, काहीही काम न करता. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट ईश्वरी म्हणत असते, मामी आता काय करणार आहात तुम्ही, आता तर फुल रस्त्यावर आलात तुम्ही, आता यापुढे तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, झोपण्यासाठी बिस्तर नाही आणि खाण्यासाठी चमचमीत जेवण मिळणार नाही. हे सगळं ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं काय तुला? त्यावर लगेचच आता वल्लरीला ईश्वरी म्हणत असते, कारण तुमची रवानगी आता तुरुंगात होणार आहे, ना तिथे तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, ना तुम्हाला असं चांगलं जेवण मिळेल. सतत तुम्हाला ही आठवण येत राहील की तुम्ही किती मोठी चूक केली ती. त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते, अर्णव अर्णव हिला बोल ना, हे असं का बोलते, मी असं काही केलेलं नाहीये. अर्णव बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवायचा नसतो. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता वल्लरीचा नवरा पुढे आलेला असतो आणि त्याने 60 कण वल्लरीच्या 2 गालांवर 2 ठेवून दिलेली असते. वल्लरी दोन्ही गाल चोळत असते आणि त्याच दरम्यान वल्लरीचा नवरा म्हणत असतो, काय ग किती वेळा समजावायचं तुला, हा बोल ना. प्रत्येक वेळेला समजावून थकलो मी, पण शेवटी एके दिवशी माझ्या लक्षात आलं की तुझा अशा प्रकारेच खात्मा होणार, आणि बघ शेवटी झालाच. इकडे आपण पाहतोय आता राकेश हे सगळं पाहत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, अरे बाप रे बाप, या वल्लरीचं तर वेगळंच प्रकरण आहे. मला जर हे आधी कळालं असतं तर या वल्लरीला ब्लॅकमेल करून चांगला पैसा काढता आला असता. पण जाऊ दे, हरकत नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरीचं लक्ष त्या राकेशकडे जातं आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते,
माझं भांड तर सगळ्यांसमोर फुटलंय, माझं बिंग उघडं पडलंय. आता या राकेशचं सुद्धा सगळ्यांसमोर खोटं असलेलं थोबाड बाहेर पडलं पाहिजे. म्हणून लगेचच आता वल्लरी म्हणत असते, मला पोलिसात द्यायच्या आधी हा विचार करा की तुमचा हा जो नालायक जिजू आहे हा खरंच चांगला आहे का. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राकेश तर त्याची शुद्ध गेल्याचं नाटक करत असतो, त्याला काही आठवत नसल्याचं नाटक करत असतो. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, मामी नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. त्यावर वल्लरीने असं म्हटलेलं असतं, ज्याला तुम्ही चांगला माणूस समजताय ना तो चांगला माणूस नाहीये, तर तो एक नंबरचा नालायक आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ईश्वरीने असं म्हटलेलं असतं. म्हणजे त्यावर वल्लरी म्हणत असते, हा नालायक टकल्या नाटकं करतोय, याची स्मृती वगैरे काही गेलेली नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ईश्वरीने लगेचच म्हटलेलं असतं, पायलट अर्णव सर, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हा नालायक टकल्या खरंच एक नंबर का दागाबाज आहे, नाटकेबाज आहे. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता वल्लरीला आता राकेश म्हणत असतो, काय हो मामी, तुमच्या अशा प्रकारे माझ्यावर आरोप करणं योग्य आहे का. एक तर मला आठवत नाहीये मी कोण आहे, फक्त एक मान म्हणून तुम्हाला मामी म्हटलंय मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला पोलिसाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतः पोलिसांच्या ताब्यात अडकताय म्हणून मलाही अडकवताय का. आणि खरं तर जोपर्यंत मला आठवत नाही मी कोण आहे तोपर्यंत मला कोणीच कसल्याही प्रकारची जबरदस्ती करू नका. त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरीला आता अर्णवने असं म्हटलेलं असतं, तू तुझं बघ, त्या टकल्याचं काय करायचं ना ते मी बघतो. तुला असं वाटत असेल त्या टकल्याला सहजासहजी सोडीन मी, अजिबात नाही. त्या टकल्याला तर मी आता दाखवूनच देणार आहे. त्याच्या टकल्यावर कसा मस्त जोरात नारळ आपटणार आहे. म्हणजे नारळाने टकलं फुटणार आहे का टकल्याने नारळ फुटणार आहे हे आता क्लिअर करायचं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अशा कमेंटसाठी आता वल्लरीला राकेशने जबाबदार धरलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, यापुढे जर मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला तर तो मी केलेला नसणार आहे. या सगळ्या प्रकरणात हा राकेशच जबाबदार आहे. राकेश मग आपापली सगळी पद्धत एक्झॅप्ट करत असतो आणि मागच्या दरवाजाने राकेश तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. राकेश अर्ध्या वाट्यावर पळालेला असतो. आता राकेशला धरण्यासाठी अर्णवनेही उडी मारलेली असते आणि शेवटी अर्णव धावत जाऊन आकाशच्या मदतीने राकेशची गजाडणी धरतो आणि मग आकाश राकेशच्या डोक्यावर तबला वाजवतो. आकाश म्हणत असतो, टकल्या, आतापर्यंत आम्हा सगळ्यांना खूप उल्लू बनवलंस तू. काय वाटलं होतं तुला सहजासहजी उल्लू बनवशील आणि आम्ही उल्लू बनू. अरे टकल्या, यापुढे तुला आम्ही सोडणारच नाही. आणि मग आकाशने दे तबला आता राकेशचं डोकं वाजवायला घेतलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, या राकेश आणि वल्लरी बरोबर या फॅमिलीने काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.